Namaste, this is Abhijit Jadhav, ॲस्ट्रोन्यूमरोलॉजिस्ट अँड टॅरो कार्ड रीडर. वेलकम टू माय चॅनल, वेलकम टू एक शक्ती परिवार. आजच्या एपिसोडमध्ये जाणून घेणार आहोत जून महिन्यातल्या लोकांबद्दल, त्यांची स्वभाव वैशिष्ट्य, त्यांचे लकी नंबर्स, लकी कलर्स याची चर्चा करणार आहोत. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून एव्हरी वीक रिलीज होणारे एपिसोड तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आजच्या एपिसोडमध्ये जाणून घेणार आहोत आपण जूनमध्ये जन्मलेल्या लोकांबद्दल. जून हा इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे 6वा मंथ आहे. याच्यावर शुक्राचा प्रभाव आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यावर बुधाचा म्हणजे मिथुन राशीचा प्रभाव असल्याकारणाने बुधाचा प्रभाव येतो. मिथुन राशी ही ड्युअल साईन आहे. दोन वेगवेगळे विचारधारा या लोकांमध्ये असतात. कधी शांत असतात तर कधी खूप तापट असतात. एखाद्या गोष्टीची लहर आली तर ती गोष्ट करून दाखवतात. एखाद्या वेळेस आपलं काम करण्यासाठी एक वेगळं टॉक गाठू शकतात, तर दुसऱ्या वेळेस एखादं काम नाहीच करायचं म्हणून ते प्रोक्रॅस्टिनेशन, लेझी पण होतं. ह्या लोकांचं एक दुटप्पी वागणं असतात. त्यामुळे या लोकांना समजून घेणं थोडं कठीण असतं. निर्णयांमध्ये साशंकता असते. एखादे निर्णय घेताना खूपदा विचार करतात, पण आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होणार नाही याची काळजी हे लोक घेत असतात. आपले ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न करत असतात, पण ते प्रयत्न करत असताना त्यांचं एन्थुझियाझम पहिल्यांदा जेवढा होता तेवढाच उत्साह शेवटपर्यंत टिकेल याची गॅरंटी नसते. आपल्या बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये हे लोक चतुर असतात, मनमिळावू असतात. समोरच्या माणसाला समजून घेण्याचा प्रयत्न करतात. समोरच्या माणसासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न असतो. ह्यांचं फ्रेंड सर्कल मोठं असतं. जगाला पाहण्याची, जगाला एक्सप्लोअर करण्याची यांची सवय असते. फ्रेंड सर्कल चांगलं असल्याकारणानं चांगले निवड यांच्या लाईफमध्ये करता येतात. पण मनाने कायम अस्वस्थ असल्याकारणानं त्यांच्यामध्ये थोडा साशंकता निर्माण होते, थोडं प्रोक्रॅस्टिनेशन निर्माण होतं. हे लोकांचा सहवास एखाद्या वेळेस खूप सुखावं असू शकतं, तर दुसऱ्याच वेळेस ते लोक खूप तापट पण असू शकतात. आणि आपल्या व्यक्तिमत्वात हा दुटप्पीपणा हे त्यांना मान्य करणं थोडं अवघड जातं. आत्मपरीक्षण करण्याची या लोकांना गरज असते. मानसिक अस्वास्थ्य या लोकांना लवकर येतं. या लोकांचे फायनान्सेस खूप चांगले असतात. या लोकांमध्ये ज्यावेळेस त्यांना पैशाची गरज आहे त्यावेळेस त्यांना पैशाची उपलब्ध होत असतात. करिअरचा विचार करायचा झाला तर या लोकांसाठी फिल्म इंडस्ट्री चांगली आहे. ते चांगले वकील होऊ शकतात. लॉ फील्डमध्ये चांगलं काम करू शकतात. जिथे नाटक आहे, सिनेमा आहे, गायन आहे, वादन आहे, अशा कलांमध्ये ते उत्कृष्ट असू शकतात. एक आर्टिस्ट, पेंटर वगैरे ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा ते चांगल्या पद्धतीने करू शकतात. चांगल्या सायंटिफिक फील्डमध्ये हे लोक चांगली कामं करू शकतात. त्यामुळं कामांचं स्वरूप या लोकांना खूप आहे. जिथे बदल आहे, जिथे कामांमध्ये नाविन्य, तिथं ते लोक खूप लवकर चांगल्या प्रमाणात ॲडजस्ट व्हायला सुरुवात होतं. जर त्यांचे फायनान्सेस बघितले तर ओव्हरऑल फायनान्सेस त्यांचे गुड आहेत, हेल्दी असतात आणि चांगले फायनान्शियल डिसिजन ते घेतात. त्यांचं फायनान्शियल विजडम चांगलं असतं. त्या निर्णयापर्यंत पोहोचेपर्यंत थोडा वेळ लागतो, पण ज्यावेळेस त्यांनी एकदा निर्णय घेतला की त्या निर्णयाप्रमाणे ते काम करतात. त्यांची महत्त्वाकांक्षा खूप चांगली असते. आपले ध्येय मिळवण्यासाठी वाटेल ते प्रयत्न करून ते ध्येय मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. जर त्या हेल्थच्या बाबतीत विचार करायचा झाला तर सीझनल जे प्रॉब्लेम्स आहेत, कफ, कोल्ड असेल, या गोष्टी त्यांना लवकर होतात. मानसिक अस्वास्थ्य असल्या कारणामुळे थोडे झोपेचे प्रॉब्लेम होऊ शकतात, डायजेशनचे प्रॉब्लेम होऊ शकतात. त्याची त्यांनी काळजी घेतली तर त्यांना चांगले रिझल्ट्स बघायला मिळतील. हे ओव्हरऑल त्यांचे स्वभाव वैशिष्ट्य, करिअर, फायनान्सेस या सगळ्या गोष्टी बघितल्या. हेल्थ आपण बघितल्या. तर लकी नंबरची चर्चा करूयात. नंबर 5 आणि नंबर 6 हे त्यांच्यासाठी लकी असतात. लकी डेटच्या बाबतीत विचार करायचा झाला तर वेन्सडे, फ्रायडे हे त्यांच्यासाठी लकी असतात. लकी कलर्स म्हटले तर लाईट ग्रीन कलरचे शेड त्यांच्यासाठी लकी आहेत. पिंक कलर त्यांच्यासाठी लकी आहे. व्हाईट कलर त्यांच्यासाठी लकी आहे. लाईट येलो कलरसुद्धा त्यांच्यासाठी लकी आहे. जर नेक्स्ट आपण विचार करायचा झाला लकी मंथ म्हटलं तर जून मंथ त्यांच्यासाठी लकी राहतो. मेचा महिना त्यांच्यासाठी लकी राहतो. ऑक्टोबरचा महिनासुद्धा त्यांच्यासाठी लकी राहतो. त्यामुळे या मंथमध्ये त्यांनी त्यांची महत्त्वाची कामं प्लॅन केली तर त्यांच्यासाठी जास्त चांगलं आहे. लकी कलर्स बघितले, डेज बघितले आपण. त्यानंतर त्यांनी त्यांच्या लाईफला बेटर करण्यासाठी विष्णू सहस्रनामचा जप करणं, विष्णूच्या मंत्रांचा जप करणं, भगवान श्रीकृष्णाची पूजा आराधना करणं, लक्ष्मीनारायणाची उपासना करणं, महालक्ष्मी अष्टक वाचणं, या सगळ्या गोष्टी जर त्यांनी केल्या तर त्यांच्या लाईफमध्ये पॉझिटिव्ह बदल दिसायला सुरुवात होतात आणि त्यांना त्यांचे गोल्स लवकरात लवकर अचीव करता येऊ शकतात. हे सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी वापरून बघाव्यात. त्यांचे कलर्स, नंबर्स या सगळ्या गोष्टी त्यांनी वापराव्यात आणि बघावं त्यांच्या लाईफमध्ये कसे चांगले रिझल्ट्स बघायला मिळतात. हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, कॉमेंट करा. फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत सुद्धा शेअर करा. नेक्स्ट एपिसोडमध्ये भेटूयात अशाच इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशनसोबत. तोपर्यंत स्टे ब्लेस्ड, स्टे हॅपी.